दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन होतं आहे त्या ठिकाणी देखील तिथे दलाली सुरू आहे सर्व, आणि शरद पवारांनी तिथे दलाली करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला, हे दुर्दैव आहे असं पण म्हटलं आहे. आपल्यालाही अनुभव आहे. माहिती काय ऐकलं नाही काय, आणि ज्याने काय ऐकलं असेल ते काय त्याच्यावर प्रतिक्रिया देतील. कल्पना नाहीये त्याचं काय. साहेब, रायगड नाशिकचा पालकमंत्री ठरत नाही अशातच काल अजितदादांनी ऑनलाईन बैठकही घेतलेली आहे. कधी ठरणार पालकमंत्री? ते अजितदादांना आणि शिंदे साहेबांना आणि मुख्य म्हणजे फडणवीस साहेबांना विचारा, मला काय विचार. मी एक आमदार आहे, जेवढं इतर आमदारांना माहिती तेवढंच मला माहिती, जेवढं तुम्हाला माहिती तेवढंच मला माहिती. आपले राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आहेत, 7 आमदार सर्वाधिक आपले आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार आपले आहेत राष्ट्रवादीचे. आपला दावा आहे का? मला माहिती दावा आहे की नाही ते पण मला माहिती, दावा आहे की नाही तेही माहिती नाही, वादा आहे की नाही ते पण माहिती. धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा, त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते असं शिंदेच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांची कुजबूज सुरू आहे, नाराजी व्यक्त करता येते. काय वाटतं आपल्याला या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर? कुजबूज म्हटल्यानंतर ती जे आहे भिंती आड वगैरे किंवा अपघात होते, आता त्याच्यावर आपण काय बोलायचं आहे की नाही. कुजबूजच आहे ती. संजय राऊत एक खासदार आहेत आणि साहित्य संमेलन दिल्लीमध्ये भरलेलं असताना अशा स्वरूपाची टीका करणं आपल्याला योग्य वाटतं का? म्हणजे ते पवार साहेब असो किंवा साहित्य संमेलनाचा विषय. मला सांगा, अरे संजय राऊत जे आहे अनेक वर्ष खासदार आहे, एका मोठ्या पक्षाचे जे आहेत प्रवक्ते आहेत आणि एका मोठ्या वर्तमानपत्राचे सुद्धा ते कार्यकारी संपादक आहेत. त्यांना मी सांगावं तर त्याच्यावर मी टिप्पणी करावी असं मला वाटत नाही. ठीक, तेवढं मला थोडं बरोबर. पवारांनी हिताची चर्चा केलेली आहे. छगन भुजबळ यांचं वक्तव्य. छगन भुजबळ बोलत होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.